मेरी जान. नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे आणि तुम्ही पाहता अक्को म्हात्रे युट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आमचा इकडचा म्हणजे आम्ही कुठे आलोय, का आलोय, ते थंबनेल वरनं तुम्हाला कळलंच असेल. पण आज आमचा इकडचा चेकआउटचा दिवस आणि आज मी ब्लॉग बेसिकली जर तुम्हाला कुठे फार्म हाऊसला यायचं असेल तर रेकमेंडेशन चांगलं असावं. आणि रेकमेंडेशन कधी चांगलं असेल, जेव्हा तुम्ही तिकडे येता, तुम्ही तिकडची सगळ्या गोष्टी पाहता, तेव्हा तुम्हाला रेकमेंडेशन मी करू शकतो ना. तर काल अख्खा दिवस आमचा रेकमेंडेशन कलेक्शन साठी गेला. त्यामुळे मी एक दिवस म्हणजे कालचा पहिला दिवस, पण कालच्या पहिल्या दिवसाचे फुटेज बरेचसे आपल्याकडे आहेत. आज आपण आलो आहोत आमंत्रण फार्म हाऊस अँड रिसॉर्ट आहे त्यांचं नाव. मी त्याचं लिंक मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या मॅपची लिंक वगैरे सगळ्या गोष्टी देणार आहेत. बेसिकली हा फार्म हाऊस कुठे आहे आणि कसा आहे हे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, बेसिकली या बाजूला सगळे राहण्याची वगैरे सोय आहे. रूम आतमधना बादशाह बबनीस आहेत, खूप छान रूम आहेत. आणि या बाजूला ज्यासाठी आपण इकडे येतो, एन्जॉयमेंट पूल वगैरे या सगळ्या गोष्टी. तरी मला काल विशाल बोलला की रात्रीचा ऍटमॉस्फिअर शूट कर, पण मी ते शूट नाही केलं. पण जे शूट केलं असतं ना तर फायद्यात पडलं असतं असं मला वाटतंय. पण तुम्हाला स्विमिंग पूल का एरिया दिखाता हूं. चलो स्विमिंग पूल वाला एरिया दिखाता हूं तुमको. हा स्विमिंग पूल कदाचित तुम्हाला दिसायला लहानसा दिसत असेल, पण हा डायरेक्टली कमीत कमी 5 फीट खोल आहे मित्रांनो. आणि टॉप टू बॉटम 5 फीटच आहे, म्हणजे सुरुवात पण 5 फूट आणि शेवट पण 5 फूट. आणि हा लहान मुलांसाठी छोटासा एक एरिया केलेला आहे. याच्यामध्ये हाईट थोडी कमी आहे, म्हणजे याच्यामध्ये मला वाटतं एक 2.25 फूट है ना, 2 फुटाचा ह्याच्यामध्ये असेल आणि ते 5 फूट आहे. आज जरी आमची चेकआउट असला तरी पण आता वाजले 7 आणि आता आम्ही उतरणार आहोत स्विमिंग पूल मध्ये. बिकॉज जो भरा है उसको वसूल करना है. तो वसूल कसं करणार? बेसिकली आम्हाला ना स्विमिंग पूल मध्ये जायची खूप इच्छा आहे. आम्ही गेल्या 2 वर्षी आम्ही स्विमिंग पूल मध्ये पाय ठेवला नव्हता. आणि काल हे बघितल्यावर कदाचित निया मला ओरडेल, पण काल आम्ही स्विमिंग पूल मधनं बाहेरच नाही पडलो मित्रांनो. वाह, हे सांगायला लाज नाही का वाटत तुम्हाला? ते लोक यायचे, बाळांनो या जेवायला, बाळांनो या नाश्त्याला, तेव्हा आम्ही यायचो. ते पण जर त्यांनी स्विमिंग पूल मध्ये आणून दिलं असतं ना, आईच्या रे गावात ते पण नाही निघालच नसतो. तर तुम्हाला क्रिकेट वगैरे काही खेळायचं असेल तर त्याची पण सोय आहे इकडे. क्रिकेट, आपले बॅडमिंटन वगैरे या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल्स आहेत. आणि जर तुम्हाला काय कॅरम शॅरम पण खेळायचं असेल तर त्या पण गोष्टी इथे अवेलेबल आहे. भोजन व्यवस्थाची गोष्ट बोलायची तर छान अशी पॅन्ट्री आहे, मस्त असे टेबल्स आहेत, खानावळ एक नंबर, जेवण एक नंबर, टेस्ट एक नंबर. जर तुम्हाला काय स्टोअर वगैरे करून ठेवायचं असेल तर हा तुमचा पर्सनल स्टोरेज आहे. बाकीच्या लोकांचे सामान असतील, या स्टोरेज मध्ये तुम्ही थंडा वगैरे तुमचा काय सगळ्या गोष्टी असतील त्या गोष्टी तुम्ही आरामात ठेवू शकता, चिल करू शकता. इथे कोण कोणाचं काहीही हात लावत नाही. ज्याचं त्याचं तो घेतो, त्याचं तो खातो. आता आपण जाऊया पुडू मध्ये. आता ह्याला ठेवतो आतमध्ये, आपला काढतो गोप्रो काढतो. आणि ह्यानी जो काल गेम फिट केलाय ना, जो 200 FPS वरती शूट केलेला आहे ना भावानो, चला घेऊया. चलो
मित्रांनो सायनिंग आउट करायची वेळ आली आणि खूप मजा केली इकडे. हा आता तुम्हाला थोड्या वेळात रूम टूर देतो. रूम दाखवतो कसा आहे. रूम खूप छान आहेत, खूप प्रशस्त आहेत. गिव्ह मी साईट. लाईट पाहिजे बाबू. हा मित्रांनो जर असं ऍडजस्ट करा कारण लाईट जरा गंडलेली आहे. तर आम्ही 6 लोक होतो आणि आम्हाला 2 हे बाजूला जरा जरा बाजूला जरा बाजूया जरा बाजूला. खूप मोठी स्पेस आहे मित्रांनो, बघू शकता इथे 2 मोठे मोठे किंग साईज बेड आहेत. सोबत 2 आपल्याला चांगले मॅट्रेस भेटलेले आहेत. त्यासोबतच एसी आहे, फॅन्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. सध्या क्लायमेट थंड आहे म्हणून नो प्रॉब्लेम. आणि बाथरूम इतका प्रशस्त आहे मित्रांनो. लाईट नाही, बाथरूम खूप प्रशस्त आहे, खूप मोठा आहे. गिझरची सोय आहे, खूप छान आहे. वरती शॉवर सुद्धा आहे. या गोष्टी इथे खूप छान पद्धतीने अवेलेबल आहेत. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर यांची मॅप लिंक आणि यांची फार्म हाऊसची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. खूप छान फार्म हाऊस आहे. सो चला ब्लॉगला करूया एंड. ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच छान अशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या. मी चाललो आमच्या गावा. आम्ही उरणवासी. आमचे 3 घोडे आहेत, ते 3 घोड्यात जाणार. येस मॅडमनी जाम एन्जॉय केलाय, जाम एन्जॉय केलाय. एवढा एन्जॉय लहानपणी पण नसेल केलं मॅडम. जाम कुदवलं यांना. चला रे पोरानो, लेकरानो चला.